नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जुके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. ते आहे दिव्यांग मित्रांसाठी. मित्रांनो, आता दिव्यांगांची सर्व आता चौकशी होणार आहे. जे कोणी दिव्यांगाचे सर्टिफिकेट काढलेलं आहे, प्रमाणपत्र काढलेलं आहे, त्या सर्वांची चौकशी आता होऊन त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये कोणावर चौकशी होणार आहे आणि कारवाई देखील कोणावर होणार आहे, कोणाचे प्रमाणपत्र आहेत, पडताळणी करण्यात येणार आहे, तपासणी करणार आहे, कोणाकडून तपासणी होणार आहे, ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांचे जे प्रमाणपत्र आहे ते पडताळण्याला सुरुवात केलेली आहे आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे. परंतु ते कोणते दिव्यांग असणार आहेत आणि कारवाई कोण करणार आहे? तर मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी सर्व जिल्हा परिषदांना असा आदेश दिला आहे की त्यांनी सोमवारपासून याबाबत कारवाई करायची आहे. जे दिव्यांग खोटेपणाने ज्यांनी सर्टिफिकेट काढलेलं आहे, प्रमाणपत्र काढलेलं आहे, जे दिव्यांग नसताना देखील त्यांनी पैसे देऊन दलालांकडून सर्टिफिकेट काढून घेतलेले आहेत, अशा सर्व दिव्यांगांवर आता कारवाई होणार आहे मित्रांनो. ज्यामध्ये जिल्हा परिषदेने यावर्षी बदलीचा लाभ घेतलेल्या दिव्यांग शिक्षकांची तपासणी सुरू केली आहे. पण आता दिव्यांगांचा लाभ घेतलेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची देखील यामध्ये तपासणी होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे नोकरीसाठी ज्यांनी मुद्दामून दिव्यांगांचे सर्टिफिकेट काढलेले आहे, प्रमाणपत्र काढलेले आहेत, त्या सर्वांवर देखील आता कारवाई होणार आहे. त्या सर्वांची देखील आता तपासणी होणार आहे. ही तपासणी मित्रांनो 40% अधिक जे खरंच दिव्यांग आहेत त्यांची तपासणी देखील होणार आहे की यांनी हे सर्टिफिकेट कुठून काढलेले आहे, नेमके जिल्हा परिषदेमधून काढलेले आहे का वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांचे तपासूनच हे सर्टिफिकेट दिलेले आहे की कशाप्रकारे दलालांकडून यांनी सर्टिफिकेट घेतलेलं आहे. ही सर्व माहिती आता त्यांची चौकशीमध्ये उघडकीस येणार आहे मित्रांनो. त्यामुळे जे खोटे दिव्यांग आहेत त्यांनी सर्टिफिकेट काढलेले आहेत अशांवर आता कारवाई होणार आहेत. परंतु जे खरंच दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो यामध्ये काही सहभाग नसणार आहे. जे खरंच दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी यामध्ये कोणतीही चौकशी किंवा कारवाई होणार नाही. परंतु जे खोटे दिव्यांग आहेत त्यांच्याबद्दल मात्र मित्रांनो यामध्ये नक्कीच चौकशी सुरू करण्यात येणार आहे. कर्मचारी दिव्यांग नसतानाही ज्यांनी जिल्हा परिषद रुग्णालयातील डॉक्टरांना काही जणांना 40%हून अधिकाचं दिव्यांगाचं सर्टिफिकेट दिलेले आहेत, असे डॉक्टर देखील यामध्ये सामील आहेत मित्रांनो. त्या डॉक्टरांवर देखील आता कारवाई होणार आहे की ज्यांनी खोटे दिव्यांग सर्टिफिकेट देऊन पैसे घेऊन खोटे दिव्यांग सर्टिफिकेट दिलेले आहेत, अशा डॉक्टरांवर देखील आता कारवाई होणार आहे मित्रांनो. त्यामुळे जे खरे दिव्यांग आहेत त्यांना काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु जे खोटे दिव्यांग आहेत त्यांनी आता काळजी करायला सुरुवात करायची आहे. कारण की सोमवारपासूनच सर्व जिल्हा परिषदांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी सर्व दिव्यांगांचे जे सर्टिफिकेट आहेत ते चौकशी करायची आहे. त्यांनी सर्टिफिकेट चेक करायचे आहेत की यामध्ये किती % हे खरे आहेत आणि किती % हे खोटे आहेत आणि जे खोटे निघतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिव्यांग मंत्री यांनी दिलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे हे सर्व चौकशी आता सोमवारपासून सुरू होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.